आज आपण शेवग्याच्या शेंगांचे एकदम चविष्ट आणि पौष्टिक, कॅल्शियमयुक्त आणि आयुर्वेदिक फायदे असलेले असे सूप बनवायची रेसिपी पाहूयात. माझ्या किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर वळूयात कृतीकडे. त्यासाठी शेवग्याच्या 2 ते 3 शेंगा धुवून घेतल्या आहेत. आता सुरीने त्याला एका बाजूला कट देऊन असे खेचून दोरा काढून घेऊयात. अशा प्रकारे तिन्ही शेंगांचे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे झटपट शेंगा सोलून होतात. आता या शेंगा परत धुवून मी कुकरच्या भांड्यात घेतल्या आहेत. आता या शेंगांबरोबर आणखी थोडे साहित्य घेऊया. त्यात 2 टोमॅटो मध्ये चिरून या काढून घेतले आहेत. आता यात उभा चिरलेला एक कांदा, आलं, 4-5 लसूण पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर घालूया. आणि मग 1 ग्लासभर पाणी घालून कुकरचे झाकण लावून 3 गॅसवर ठेवून 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊयात. मग कुकर थोडा थंड झाल्यावर झाकण उघडून उकडलेली जिन्नस आपण एका पातेल्यावर चाळण ठेवून त्यात जास्तीचे पाणी गाळून घेऊयात. हे पाणी आपण सूप बनवण्यासाठी वापरणार आहोत. थोडी वाफ केल्यानंतर हे थोडी वाफ केल्यानंतर ही जिन्नस आता मिक्सरच्या भांड्यात घेऊया आणि त्यात आता हे काढून ठेवलेल्यातलेच थोडे पाणी यात घालूयात आणि मिक्सरला फिरवून पेस्ट करून घेऊयात. आता ही पेस्ट परत तेलात काढलेल्या पाण्यावरच गाळणी ठेवून त्यात ओतून घेऊयात आणि मग चमच्याने ढवळून दाबून त्यातला रस काढून घेऊयात. प्लीज तर थोडे पाणी ॲड करून यातला सगळा रस काढून घ्यायचा आणि चोथा फेकून द्यायचा. आता याला फोडणी देऊन घेऊयात. त्यासाठी एका पातेल्यात 1 चमचा तूप घालून घेतले. तुम्ही तुपाऐवजी बटर किंवा तेलही वापरू शकता. त्यात अर्धा चमचा जिरे घालून छान तडतडवून घेतले. मग जिरे थोडेसे फुलून आल्यावर यात तयार केलेले सूप ओतूयात. आता यात चमचाभर काळी मिरी क्रश करून घालूयात. मग चवीपुरेसे मीठ घालून चमचाभर चिली फ्लेक्स घालूयात. त्याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल. या सूपाला 2 ते 3 मिनिटं छान उकळून घेऊयात आणि वरून मग शेवटी कोथिंबीर पेरून सूप सर्व्ह करूयात. आता आपले एकदम पौष्टिक, चविष्ट आणि झटपट होणारे भरपूर सारे फायदे असलेले सूप तयार आहे. तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. घरातील सगळ्यांसाठीच हे सूप फायदेशीर आहे. रेसिपी आवडली तर या प्लेलिस्टवर